इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. त्या लोकांशी ना आता आपलं कोणतं नातं आहे आणि ना कधी निर्माण होईल. माझ्या घरची लोक, ज्यांना मी आपलं मानलं, ते सगळे लोक आज माझा तिरस्कार करतायत. आज जज साहेब न्यायालयामध्ये माझ्या मुलाच्या केसचा निर्णय सुनावणार आहेत आणि ठीक त्याचप्रमाणे मी त्यांच्या मुलीच्या नशिबाचा निर्णय सुनावणार आहे. त्यांना उत्तर द्यायचा केवळ एकच मार्ग होता की तुझं दुसरं लग्न लावून देणं. बाळा, तुझ्या पप्पांनी तेच तर केलं. हो आत्या, सगळे खुश होते आणि पप्पांच्या जिद्दीच्या पोटी मी दुसरं लग्न पण केलं. पण आत्या, कोणी हा नाही विचार केला की दुसऱ्या लग्नानंतर मी किती खुश होते. माझ्या अडचणींची मालिका तर तिथे देखील सुरूच होती, थांबलीच नव्हती. मी तिथे सुद्धा अडचणीतच होते, कारण की मानसच्या आईला मी बिलकुल पसंत नव्हते आणि याच कारणामुळे रोज रोज माझ्यावर आरोप करणे, टोमणे मारणे, माझा तिरस्कार करणे. पण मी ते सगळं काही सहन केलं, कारण की माझा नाईलाज होता. मी मुळीच तक्रार केली नाही. आणि ह्या बाबतीत मी एकदा मानसच्या पप्पांशी सुद्धा बोलले. हे बघ सुनबाई, सुजाताचं वागणं तुला पटवून घ्यावं लागेलच बघ. ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही आपण की तू एक विधवा होतीस जिला आम्ही स्वीकारलं. मानसने तुझा आपली पत्नी म्हणून स्वीकार केलाय. आता ही अपेक्षा धरू नकोस की सुजाताचे विचार बिलकुल तसेच असतील जसे माझे आणि मानसचे आहेत. पप्पा, मला आपलं म्हणणं अगदीच कळू शकतं, पण मला हे कळत नाहीये की मम्मींची माझ्याशी काय दुश्मनी आहे. मी काय गुन्हा केलाय त्यांचा कळतच नाही. प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते मला. काय काय बोलतात त्या. आता मला नाही सहन होते. तुला सहन तर करावंच लागेल रितिका. हे बघ, सुजाताची इच्छा होती की ती आपल्या पसंतीची सून घरी घेऊन येईल, जे नाही होऊ शकलं. म्हणूनच तिच्याने हे सहन होत नाही. आता तुझे हे प्रयत्न असायला हवेत की तू सुजाताचं मन जिंकून घे. मी प्रयत्न करते हो पप्पा, पूर्णपणे प्रयत्न करते. पण ठाऊक नाही का, मी काही चांगलं करायला जाते तर वाईटच घडतं. मला कळतच नाही मी करू तरी काय करू. मला तर सगळी लोक सांगतात की मागच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने पुन्हा आयुष्य जगायची सुरुवात कर. पण कशी करू. मम्मी संधीच देत नाहीयेत. प्रत्येक गोष्टीत टोमणे मारतात, प्रत्येक बाबतीत आरोप करतात. त्या म्हणतात की जेव्हापासून मी या घरात पाऊल ठेवलंय, या घरात. तुम्हीच सांगा पप्पा, ही जी सगळी संकट आली, अडचणी आल्या, त्या काही माझ्यामुळे आल्यात का. मला हे सर्व काही ऐकायचं नाहीये. तिचं म्हणणं खरं आहे की खोटं, मला या बाबतीत नाही पडायचं आहे. बस. आत्या, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
काटेच काटे विखुरले होते. जिथे जिथे पाऊल ठेवलं माझ्या पायांना जखमा होणारच होत्या. आनंद तर जणू माझ्या नशिबातच लिहिला नव्हता. एक पाऊल सुखांच्या दिशेने उचललं की 100 दुःख धावत यायची. अडचणी तर माझ्या अंगवळणीच पडून गेल्या होत्या. प्रत्येक पावलावर मी परीक्षा दिली. प्रत्येक पावली मी अडचणींचा सामना केला. त्रासाचे डोंगर ओलांडले. माझी ही चूक होती की मी कलेक्टर असूनही आपली नाती सांभाळू पाहत होते. आपलं कर्तव्य पार पाडू इच्छित होते. म्हणजे उद्या कोणी हे नको म्हणायला की पहा, कलेक्टर बनली तरी आपल्या नात्यांना निभावणं येत नाही. आपल्या कर्तव्यानं विसरली ती. मी प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवायचा, आपलं कर्तव्य पार पाडायचा अगदी कसोशीने प्रयत्न केला. पण त्या बदल्यात मला काय मिळालं? बाळा, एखाद्या बाईने ठरवलं तर ती काय काय करू शकते. पण त्या बाईला नेहमीच जबाबदारीची जाणीव करून दिली जाते की ती मुलगी आहे, एक पत्नी आहे, एक सून आहे, एक आई आहे. आणि या जबाबदाऱ्यांमुळेच ती 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 दबली जात असते. या जबाबदाऱ्यांमुळेच ती 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 दबली जात असते. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आत्या. एखाद्या बाईला जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अशा प्रकारे दाबलं जातं, अशा प्रकारे चिरडलं जातं की मग ती कसलाही विचार करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. पण मी तर ते करायचा प्रयत्न केला ना. प्रत्येक नात्याला जपायचा प्रयत्न केला, प्रत्येक कर्तव्य पाळण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. मी काही उणीव ठेवली नाही. पण माझं दुर्दैव माझ्यापासून 2 पावलं पुढे चालत होतं. मानसला चुकीच्या आरोपामध्ये अडकवलं गेलं आणि त्याला अटक केली गेली. तू ऐकलं असशीलच, काही दिवसांपूर्वी शहरात दंगे भडकले होते आणि प्रशासनाने असा आरोप ठेवला की हे दंगे भडकवण्यामागे मानसचा हात होता. तू विश्वास ठेवशील का अशा गोष्टीवर? आणि आणखीन आश्चर्य वाटेल तुला ही गोष्ट ऐकून की रिपोर्ट बनवणाऱ्यामध्ये एक आमचे SDM साहेब पण होते. आणि जेव्हा मी घरी या गोष्टीचा जाब मागायला गेले की तुम्ही कोणत्या आधारावर मानसला दोषी ठरवलं, कोणत्या आधारावर हे सांगितलं की हे दंगे भडकवण्याच्या मागे मानसचा हात होता, तेव्हा तुला ठाऊक आहे त्यांनी काय सांगितलं? ते म्हणाले, जे सत्य माझ्या समोर आलंय त्याच सत्याच्या आधारावर मी हा रिपोर्ट बनवलाय की या दंग्यांमध्ये आपले सध्याचे पती मानसचा हात आहे. मुळीच नाही. ही गोष्ट मुळीच खरी नाहीये. आपल्यासारख्या मोठ्या ऑफिसर कडून अशी चूक कशी होऊ शकते? मला हे मान्यच नाहीये. तुम्हाला माझ्या रिपोर्टवर शंका घेण्याचा कोणताही अधिकार नाहीये. मी शंका घ्यायला नाही आले. उलट सारं शहर जाणू नये की या दंग्यामागचं सत्य काय आहे. आणि मी मानूच शकत नाही, विश्वासच बसत नाहीये की आपण हा रिपोर्ट बनवलाय. मला देखील आपले पिताश्री आदित्य प्रताप यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती की ते माझ्या मुलाच्या विरुद्ध फाशीची सजा सुनावतील. जर त्यांनी सुनावलेला निर्णय पूर्ण योग्य होता तर जो रिपोर्ट मी बनवलेला आहे तो पण 100% योग्य. बिलकुल नाहीये. हा रिपोर्ट बिलकुल खरा नाहीये याची तर मला खात्रीच पटलीये. आणि एक गोष्ट देखील चांगल्या प्रकारे मी समजून चुकलीये की तुम्ही हा खोटा रिपोर्ट जाणून बुजून बनवलाय. म्हणजे तुम्ही राकेशचा बदला घेऊ शकाल, हो ना? माझ्या बदल्याची गोष्ट तर तू विसरूनच जा. जर समजूनच घ्यायचं असेल ना तर सर्वात आधी तू आपल्या स्वतःला समजून घे. हा परिणाम तुझ्या अशुभ पावलांचा.
की जिथे जिथे तुझी पावलं पडली ते घर विनाशाच्या काठावर ढकललं गेलं. ज्या घराची आत्ता तू सूर आहेस, आत्ता त्याची अवस्था तर तू स्वतः पाहतेच आहेस. जी अवस्था माझ्या मुलाची राकेशची झाली तशीच अवस्था आता बघ मानसची होतीये. असं वाटतंय की इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय. आणि हे अशामुळे की बहुधा तुझं नशीबच तसं आहे. मला पूर्णपणे स्पष्ट दिसतंय की मानसला फाशीच्या ठिकाणी लटकवलं जात आहे. पण यामध्ये कुठली आश्चर्याची गोष्ट नाही, कारण तुझी शुभ पावलंच तशी आहेत. यासाठी कोणा दुसऱ्याला दोषी ठरवण्यापेक्षा स्वतःला दोषी ठरव. स्वतः ज्याला जेव्हा जशी संधी मिळाली सगळ्यांनी मला ठोकर मारली, सगळ्यांनी माझा अपमान केला, दूषणं दिली. आता जेव्हा मागे वळून पाहते ना, तेव्हा वाटतं की कोणीही मला समजून घ्यायचा प्रयत्न नाही केला. असं कोणीच नाहीये ज्याला मी समजलीये. खरंच रितिका, तुला कोणी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केला. राकेशच्या वडिलांनी तुझा इतका अपमान केला, इतकी बेअब्रू केली तुझी, तरी देखील तू त्यांच्या मुलाला वाचवायचे प्रयत्न करत राहिलीस. हो आत्या, कारण मी संकल्प केला होता की जोपर्यंत मी राकेशला निरपराध सिद्ध नाही करू शकणार तोपर्यंत मी सुखाने बसणार नाही. दुनिया मग मला काहीही म्हणो, पण माझ्यासाठी ही जबाबदारी नव्हती. कारण मला ठाऊक होतं की राकेश निरपराध आहे. त्याने कोणताही गुन्हा केला नाहीये. तो देशद्रोही नाहीये. मी त्याला काय निरपराध सिद्ध करणार? त्याच्या आधीच असं कळलं की तो मेला नाहीये, तो जिवंत आहे. मला त्याची केस रिओपन करायची होती, पण त्याच्या आधीच मानसला दंगे भडकवण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली गेली. मग त्याला सोडवण्यासाठी मी दिवस रात्र एक केले. मानसला सोडवण्यामागे भाऊने पण तुला साथ दिली ना? हो आत्या, पप्पाने साथ दिली आणि त्यांनी त्यांच्या जजच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मानसची केस पण लढवली आणि मानसची सुटका पण झाली. पण ठाऊक नाही कसं आणि का मानस असा विचार करू लागलाय की मी अजूनही राकेशवर प्रेम करतेय. मला आजपर्यंत हे समजू शकलं नाहीये की असं का म्हणून झालं. तू असा विचार कसा करू शकतोस मानस? तुला हे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे की मी माझ्या मर्यादा ओलांडल्यात? कसा विचार केलास तू हा? रितिका, मी तुझ्यावर आरोप करत नाहीये. हे बघ, मी जाणतो की जे प्रेम, जो सन्मान तुला राकेशच्या घरी मिळाला तो कदाचित तिथे नाही मिळालाय. म्हणून कदाचित तू राकेशला विसरू शकली नाहीयेस, ना त्या घराला विसरलीस, शिवाय त्या घरातल्या लोकांना. पण मानस, यात माझा काय दोष? हो, राकेशची मम्मी माझ्यावर फार प्रेम करते, माझा फार सन्मान करते, तर माझी काय चूक आहे ह्याच्यात? मी ह्याला भगवंताची मर्जी मानतो रितिका. म्हणूनच बहुतेक त्याने राकेशला आता परत पाठवलंय. हे बघ, एक गोष्ट आहे जी आज मी स्पष्ट करू इच्छितो. कोणती? रितिका, मी हे जाणून आहे की तुझ्या मनात, तुझ्या भावनात राकेश वसलेला आहे. मला हे देखील ठाऊक आहे की भावनांवर काबू मिळवणं सोपं नसतं. आणि म्हणून माझ्याकडून तू मुक्त आहेस. जर राकेशकडे जायचं असेल तर जाऊ शकतेस. तुला कोणी नाही रोखणार. वाह, फारच छान. इतकी मोठी गोष्ट काहीही विचार न करता अशीच बोलून टाकलीस. याचाही विचार केला नाहीस की माझ्या मनाची काय अवस्था होईल, मला किती त्रास होईल. छे, आता ऐक मानस,
आज तू माझा स्वाभिमान दुखावलायस. आता मला असं वाटायला लागलंय की तू मला मुळे समजूच शकला नाहीयेस. समजायचं पण नाहीये मला. येस रितिका, आय डोंट वॉन्ट टू अंडरस्टँड. आणि तसंही अशा गोष्टीत कुणाला समजून घेणं फार अवघड असतं. हे बघ, तू तुझ्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतेस. तुझा जो काही निर्णय असेल तो मी स्वीकारेन. पण हे मी जे काही अनुभवतोय ना, ते अनुभव मला क्षणोक्षणी मारत राहतील रितिका. प्लीज. माणसाच्या मनामध्ये एकदा का शंका रुजली ना की मग ती शंका काढून टाकायला बरेच प्रयत्न करावे लागतात. ती शंका काढून टाकायला बरेच प्रयत्न करावे लागतात. तुझं म्हणणं बरोबर आहे. आणि मी मानसशी बोलले पण होते. पण आत्या हे असं का होतं ग? आजच्या समाजात सुद्धा बाईला आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी अग्निपरीक्षा का म्हणून द्यावी लागते? का? आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्यापाशी आणखी कुठचाच उपाय नसतो? दरवेळी समाज तिची अग्निपरीक्षाच का घेतो? मी पण प्रयत्न केला होता. मी पण अग्निपरीक्षा दिली. मानसला समजवण्यासाठी, मनवण्यासाठी. मी भगवंताच्या समोर त्याला नेऊन भगवंताची शपथ घेतली की मानस, मी तुझ्याशिवाय आणि कोणाचा विचारच केला नाही कधीही. तरी सुद्धा मानसने तुझ्या म्हणण्यावर विश्वास नाही ठेवला. नाही आत्या, मानसच्या डोक्यात त्यावेळी संशयाचं भूत असं काही शिरलं होतं की मी काहीच सांगितलं असतं, कितीही समजवलं असतं, तरी त्यांनी ते मानलं नसतं. आणि मग एका पत्नीसाठी यापेक्षा अधिक शर्मेची गोष्ट, अधिक दुःखाची गोष्ट काय असू शकते की तिचा पती तिच्या चरित्रावर लांछनं लावतोय, तिच्या पतिव्रता असण्यावर शंका बोलून दाखवतोय. चुकीची गोष्ट आहे. मी तर हे बिलकुल सहन नाही करू शकत. बाळा, जेव्हा दोघा पती पत्नीमध्ये अशा प्रकारचे मतभेद निर्माण होतात तेव्हा त्याचा अर्थ हाच असतो की ते नातं बिघडून गेलंय. मी जाणते हे आत्या. आणि मला सगळ्यात जास्त दुःख तेव्हा झालं जेव्हा पप्पांनी मला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी मानते की माझ्या आणि मानसच्या मध्ये चांगले संबंध नव्हते, पण मानसने माझ्यावर अशी लांछनं लावली की पप्पा पण बदलून गेले. ते पप्पा ज्यांना मी माझ्या पप्पांपेक्षा मोठं मानत होते. जेव्हा मी घर सोडलं तेव्हा त्यांनी मला जे जे काही सांगितलं मी आयुष्यात कधीही नाही विसरू शकणार. कधीही नाही. ऐक सुनबाई, तू जाण्याचा निर्णय तर घेतलाच आहेस ना? ठीक आहे. मला माहित होतं की याचा परिणाम असाच होणार. चूक कोणा दुसऱ्याची नाहीये, कदाचित माझीच चूक आहे. हे तुम्ही काय बोलताय पप्पा? तुम्हाला माहितीये तरी का की मानसने काय केलंय? त्याने माझ्या चरित्रावर लांछनं लावली आहेत. आणि तुम्ही हे बघ, हे देखील सत्य आहे की विना आगीच्या धूर निघत नाही. मी आजपर्यंत या नात्यानं सांभाळण्याचा प्रयत्न करत राहिलोय, पण हा माझाच मूर्खपणा होता ज्यासाठी पश्चाताप करतोय मी. कदाचित या नात्याला होकार देऊन मी फार मोठी चूक केली होती. मी विचारही करू शकत नाही की हे सगळं तुम्ही बोलताय. तुमच्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की आपल्या घरात जे काही बरं वाईट घडलं त्याला जबाबदार मी आहे. मला कुणावर कसलीही जबाबदारी टाकायची नाहीये, पण सत्य तर हेच आहे की आम्ही तुला आमची सून म्हणून आणलंय आणि हे फळ मिळालं.
आज माझं घर वैराण झालंय. माझी पत्नी सुजाता मला सोडून निघून गेली. आमचं चॅनल बंद पडलं. मानसवर संकट आली. त्याच्यावर खुनाचा आरोप केला गेला. जेलमध्ये जावं लागलं त्याला. आमची कोणाशी कसली दुश्मनी नव्हती. मग आम्हाला कोणत्या गोष्टीची सजा मिळाली? या गोष्टीची सजा मिळाली की आम्ही तुला आमची सून बनवलं. माझा विश्वासच बसत नाही आज की हे सगळं काही तुम्ही बोलताय पप्पा. काही हरकत नाही, काही हरकत नाही. आज तर जाते ह्या घरातून आणि कदाचित आता मी निघून गेल्यावर या घरात आनंद परत येईल. या घरात समृद्धी पुन्हा येईल. हो. वाटतंय तर मलाही तसंच. कदाचित तुझ्या निघून जाण्यामुळे या घरातली खुशी पुन्हा परत येईल. आज मला सुजाताचं बोलणं आठवतंय. ती असं नेहमी म्हणायची की तुम्हाला हा संबंध फळणार नाही. पण मी तिची गोष्ट नाही मानली. पण आज वाटतंय की सुजाता पूर्ण सत्य बोलत होती. तुझं पाऊल या घरात पडलं आणि आम्ही विनाशाच्या दिशेने फेकलो गेलो. बर्बाद झालो आम्ही लोक. आता तू हे घर सोडून जातेयस ना. जाऊ शकतेस तू. जा तू. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र